अवैधरित्या घातक अग्निशस्त्र बाळगणारे सराईत गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। एक देशी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे हस्तगत। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशान्वये कारवाई करण्यात येत आहे। त्यानुसार दिनांक 21/5/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आयशानगर पोलीस ठाणे हद्दीत काही संशयित इसम अवैधरित्या घातक अग्निशस्त्रे बाळगून काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची बातमी मिळाली। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी आयशानगर पोलीस स्टेशन हद्दीत रमजानपुरा अर्बन हेल्थ सेंटरच्या बाजूस मोकळ्या मैदानातून खालील 2 संशयितांना ताब्यात घेतले। वसीम शेख इस्माईल वय 28 राहणार 5 पंजतन चौक हलिमा गार्डनजवळ मालेगाव, मुशीर अली नूर अली सय्यद वय 29 राहणार जाफरनगर गल्ली नंबर 2 मालेगाव जिल्हा नाशिक ताब्यात घेतलेले वरील 2 संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्टल 2 जिवंत काडतुसे मिळून आले। सदर इसम हे विनापरवाना बेकायदेशीररित्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून त्यांच्या विरुद्ध आयशानगर पोलीस ठाणेस गुन्हे रजिस्टर नंबर 74/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी मालेगाव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी, प्राणघातक हल्ला, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे दाखल आहेत। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरील प्रमाणे घातक अग्निशस्त्रे बाळगणारे सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली आहे। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।